नमस्कार. श्री स्वामी समर्थ. भक्ती, चमत्कार आणि जीवन प्रवास. श्री स्वामी समर्थ हे एक अद्वितीय अलौकिक व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्राचे महान संत होते. त्यांच्या जीवनाची कहाणी ऐकताच मन भारावून जातं. कारण ही कथा केवळ एका व्यक्तीची नाही, तर ती मानवतेच्या सेवेसाठी, भक्तांच्या उंचीवर पोहोचण्यासाठी आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी आहे. लहानपणापासूनच स्वामी समर्थांमध्ये साधना, भक्ती आणि धर्माची घन जाणीव होती. त्यांच्या बाल्याची कहाणी फारच प्रेरणादायी आहे. गणपतराव आणि वत्सला यांचा मुलगा म्हणून जन्मलेला स्वामी समर्थांनी लहान वयातच आपल्या मनाची शुद्धी साधली. संसाराच्या मोहात अडकण्याऐवजी त्यांनी स्वतःला आध्यात्मिक साधनेत रमवले. गावकऱ्यांच्या कथांनुसार लहान स्वामी समर्थ नेहमीच प्राणी, पक्षी आणि मानव यांच्या कष्टाचे, दारिद्र्य पाहून दुःखी होत आणि त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत असत. त्यांच्या जीवनाचा मुख्य उद्देश स्पष्ट होताच सर्वांच्या कल्याणासाठी मार्गदर्शन करणे आणि भक्त आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रेरणा देणे. हे उद्देश फक्त शब्दांमध्ये नव्हते, ते प्रत्येक कृतीत दिसत असे. शिष्य, भक्त, गरीब, आजारी सर्वांसाठी स्वामी समर्थ हे मार्गदर्शक होते. त्यांची शिकवण अतिशय सोपी पण गहन होती. ते म्हणायचे, सत्य, भक्ती, प्रेम आणि सेवा या 4 गोष्टी जीवनाचा आधार आहेत. त्यांनी प्रत्येकाला शिकवले की भक्ती म्हणजे फक्त देवावर विश्वास ठेवणे नाही, ती जीवनात कृतीत दिसली पाहिजे. स्वामी समर्थांच्या कथा त्यांच्या चमत्कारामुळेही प्रसिद्ध आहेत. अनेकदा असे सांगितले जाते की त्यांनी संकटात अडकलेल्या लोकांना वाचवले, आजारी व्यक्तींवर द्रुत उपचार केले, अन्नाची व्यवस्था केली आणि संकटग्रस्त प्रजेला मार्गदर्शन दिले. एक प्रसंग असा आहे की एका गावात दुष्काळ पडला होता. लोक अत्यंत गरिबी आणि भूकग्रस्त होते. स्वामी समर्थ आपल्या भक्तांसह त्या गावात गेले आणि त्यांच्या कृपेने पाणी आणि अन्नाची प्रचंड व्यवस्था झाली. या गोष्टीने लोकांचे विश्वास आणि भक्ती अधिक दृढ झाली. श्री स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील एक महान संत, योगी आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म 100 वर्षापूर्वी झाल्याचे सांगितले जाते. पण खरंच म्हणजे त्यांचा जन्म आणि मृत्यू या गोष्टी ऐतिहासिकदृष्ट्या निश्चित नाहीत. लोककथांनुसार त्यांचे अस्तित्व शेकडो वर्षापासून आहे आणि ते काळाच्या पलीकडेही लोकांसाठी मार्गदर्शक आहेत. स्वामी समर्थ हे बाल्यपणापासूनच ध्यान आणि अध्यात्म मार्गात प्रगल्भ होते. लहानपणापासूनच त्यांनी संसाराच्या मोहात अडकण्याऐवजी देशभक्ती आणि तपश्चर्या यामध्ये स्वतःला रमवले. त्यांच्या वडिलांचे नाव गणपतराव होते आणि आईचे नाव वत्सला होते. लहानपणीच त्यांनी मानवतेची सेवा, प्राणी-पक्ष्यांची काळजी आणि नैतिक शिक्षणाची जाणीव घेतली. स्वामी समर्थ यांनी आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश ठरवला, सर्वांच्या कल्याणासाठी मार्गदर्शन करणे आणि भक्तांना आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रेरणा देणे. त्यांची शिकवण साधी पण गहन होती. सत्य, भक्ती आणि प्रेम हाच मानवाचा खरा मार्ग आहे. स्वामी समर्थ यांचे चमत्कार आजही लोककथांमध्ये प्रचलित आहेत. अनेकदा असे सांगितले जाते की त्यांनी संकटग्रस्त लोकांना वाचवले, आजारी व्यक्तीवर द्रुतोपचार केले, तसेच भिक्षाटन करणाऱ्या भिकाऱ्यांसाठी अन्नाची व्यवस्था केली. एकदा एका गावात दुष्काळ आला होता. तेव्हा स्वामी समर्थ त्यांच्या भक्तांसह गेले आणि त्यांच्या कृपेने पाणी आणि अन्नाची प्रचंड व्यवस्था झाली. त्यांच्या साधनेतल्या कथांमध्ये अनेकांनी पाहिले की त्यांनी आपल्या भक्तांच्या प्रश्नांची एकच दृष्टीने उत्तर दिले, जे आपल्यासाठी आणि समाजासाठी लाभदायक होईल. त्यांनी शिकवले की भक्ती म्हणजे केवळ देवावर विश्वास ठेवणे नाही, तर तो विश्वास कृतीत बदलणे आवश्यक आहे. स्वामी समर्थ हे केवळ वैयक्तिक आध्यात्मिक मार्गदर्शक नव्हते, तर सामाजिक सुधारणेचेही मार्गदर्शक होते. त्यांनी गरीब, अनाथ आणि आजारी लोकांसाठी आश्रयगृह सुरू केले आणि लोकांना नैतिक जीवनाचे महत्त्व समजावले. त्यांच्या आश्रमात जे लोक येतात त्यांना केवळ भिक्षा दिली जात नसे, तर त्यांना ज्ञान, शिक्षण आणि आत्मशक्तीचा विकासही केला जात असे.
एक प्रसिद्ध कथा अशी आहे की स्वामी समर्थ यांनी एका राजाच्या गाढवाला वाचवले. राजा आपल्या गाढवासाठी खूप रागवला होता, पण स्वामी समर्थ यांनी गाढवाची काळजी घेतली आणि राजा समजून घेऊ लागला की प्रत्येक प्राणी आणि जीवाचं जीवन महत्त्वाचं आहे. या गोष्टीमुळे राजा आणि त्यांच्या प्रजा दोघांनाही नैतिक शिक्षण मिळाले. स्वामी समर्थ यांचे चरित्र एका वेळी संकटात अडकलेल्या भक्तांसाठी मार्गदर्शनाचा स्रोत ठरले. अनेक भक्तांनी सांगितले की जेव्हा ते स्वामी समर्थांच्या पवित्राच्या छायेत आले तेव्हा त्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर झाला आणि जीवनात नवीन उत्साह आणि मार्गदर्शन आले. स्वामी समर्थ यांचे अनेक शिष्य झाले. त्यांचे शिष्य त्यांच्या शिकवणीचा प्रचार करून पुढे गेले आणि लोकांमध्ये धर्म, भक्ती आणि नैतिक शिक्षण पसरवले. शिक्षाच्या माध्यमातून स्वामी समर्थ यांचे उपदेश आजही लोकांच्या जीवनात मार्गदर्शक आहेत. त्यांच्या उपदेशांची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण देवाला शोधतो तेवढंच देव आपल्याला शोधतो. याचा अर्थ असा की श्रद्धा आणि भक्तीने जेव्हा आपण आपले मन पवित्र करतो तेव्हा जीवनात देव आपल्याला मार्गदर्शन करतो. शिवाजी महाराजांशी संबंध. लोककथांनुसार स्वामी समर्थ यांचा संबंध छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी होता. असे मानले जाते की स्वामी समर्थ महाराजांच्या रणनीतीतील न्यायनिर्णयात आणि धैर्यात मार्गदर्शक होते. महाराजांना त्यांच्या पवित्राने आणि उद्देशाने बळकटी मिळाली आणि त्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी ठाम भूमिका घेतली. शेवट आणि संदेश. स्वामी समर्थ हे संपूर्ण जीवन लोकसेवेसाठी, भक्ती आणि आध्यात्मिकतेसाठी समर्पित होते. त्यांच्या शिकवणीचा सारांश साधा पण घन आहे. सत्य, भक्ती, प्रेम आणि सेवा हा जीवनाचा खरा मार्ग आहे. आजही महाराष्ट्रातील प्रत्येक कोपऱ्यात त्यांचा आश्रय, मंदिरे आणि स्मारके आहेत. लोक त्यांच्या भक्तीने आणि आशीर्वादाने जीवनात यश, शांती आणि आनंद अनुभवतात. स्वामी समर्थांच्या शिकवणीचा प्रभाव इतका आहे की अनेक लोक त्यांच्या जीवनातील अडचणी, आजार आणि संकटे पार पाडताना त्यांच्या नावाचा जप करतात आणि त्यांच्या कृपेने जीवनात सुख, समाधान आणि मार्गदर्शन मिळते. स्वामी समर्थांचे जीवन पूर्णपणे लोकसेवा, भक्ती आणि आध्यात्मिकतेसाठी समर्पित होते. त्यांनी शिकवले की सत्य आणि प्रेम याशिवाय जीवनाला खरा अर्थ नाही. त्यांनी समाजातील गरीब, आजारी, अनाथ आणि संकटग्रस्त लोकांसाठी आश्रयगृह सुरू केले आणि त्यांना नैतिक, आध्यात्मिक आणि जीवनोपयोगी शिक्षण दिले. लोककथांनुसार स्वामी समर्थ यांनी अनेक चमत्कार केले, परंतु त्यांचा मुख्य चमत्कार म्हणजे लोकांच्या मनात श्रद्धा, भक्ती आणि विश्वास जागृत करणे. अनेक भक्तांनी सांगितले की स्वामी समर्थांच्या पवित्रच्या छायेत आल्यावर जीवनातील अंधकार दूर झाला आणि जीवनाला नवे मार्गदर्शन मिळाले. त्यांचा प्रभाव इतका आहे की आजही महाराष्ट्रातील लोक त्यांच्या आश्रय, मंदिरे आणि स्मारकामध्ये जाऊन आशीर्वाद घेतात. भक्त त्यांच्या नावाचा जप करतात, त्यांच्या शिकवणीचे पालन करतात आणि त्यांच्या कृपेने जीवनात आनंद, शांती आणि यश अनुभवतात. शेवटी स्वामी समर्थ हे दाखवतात की भक्ती, सेवा आणि प्रेम या तिन्ही गोष्टी मानवाला केवळ आध्यात्मिक उन्नतीच देत नाही, तर जीवनात स्थिरता, आनंद आणि समृद्धी देखील देतात. त्यांच्या शिकवणीतून हे स्पष्ट होते की जर मन पवित्र असेल आणि कर्म योग्य असेल तर प्रत्येक संकट पार करता येऊ शकते आणि प्रत्येक जीवन सुंदर बनवता येते. स्वामी समर्थांचा जीवन प्रवास आपल्याला शिकवत सत्याने जगा, भक्तीने जिव्हाळा दाखवणे, प्रेम आणि सेवाभावाने जीवन समृद्धी करणे. याप्रमाणे स्वामी समर्थांचे जीवन आजही आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक आहे आणि त्यांच्या शिकवणीचा प्रभाव काळाच्या पलीकडे देखील जाणार आहे. श्री स्वामी समर्थ यांचे जीवन आणि चमत्कार पाहून तुम्हाला नक्कीच आनंद होईल.
जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, कमेंट करा, तुमचा अनुभव किंवा विचार नक्की सांगा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल चालू ठेवा. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला भक्तिस्फूर्ती आणि प्रेरणा मिळेल. तुम्ही हा व्हिडिओ मित्रांना शेअर करून त्यांचाही लाभ करू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.